आता तयार झालो आहे आपली कथा वाचायला। 7-8 जण आलेले आहेत, आणखी मंडळी येतील आणि त्यांची वाट पाहण्यापेक्षा आपण आपले कथा वाचन सुरू करूया। विठ्ठल छान। तर सारं काही बाबाराव मुसळे रविवारचे कथा वाचन भाग 6वा। कथेचे नाव तड। ही कथा सुद्धा 2011 साली वाशिमेधून प्रकाशित होणाऱ्या राहुल आदित्य या साप्ताहिकामध्ये प्रकाशित झालेली आहे। आता या कथेमध्ये जो विषय आलेला आहे तो आजही जसाच्या तसाच आहे। म्हणजे हा विषय 2011 मध्ये होता आणि आज नाही असं काही नाही। हे जे प्रश्न आहेत, शेतकऱ्याचे प्रश्न आहेत, ते महात्मा फुलेंच्या काळातही होते। त्याच्यानंतर मी 1985 मध्ये हल्या हल्या दुधुदे नावाची जी कादंबरी लिहिली होती, त्याही वेळेस तेच प्रश्न नव्यानं मांडले होते आणि आजही म्हणजे 2021 मध्ये तेच प्रश्न अतिशय गंभीर स्वरूपात पण आपल्या समोर तोंड आ वासून उभे आहेत। तर कथा वाचनाला सुरुवात करूया। कथेचं शीर्षक आहे तड। साहेब, आमच्या गावच्या पाणलोट क्षेत्र विकास कामांवर यावर्षी 1.5 कोटी रुपये खर्च झाला। यात माथा ते पायथा असे डोंगरापासून ते सपाट जमिनीपर्यंत 10 सिमेंट बंधारे, 20 माती नाला बंधारे, 6 ढाळीचे बांध, डोंगर उतारावर सलग समतल शेकडो चर, 13 दगडी बंधारे एवढे काम पाणलोट विकास समितीने केले। कलेक्टरांनी बोलणाऱ्या माधवरावांकडे पाहत शेजारच्या अधिकाऱ्याला हळू आवाजात म्हटले, हा तोच माणूस जो तुम्हाला अडचणीत आणू पाहतो का पांडे? बघा, त्याच्या बोलण्यावर ध्यान द्या। पांडेही सावध होऊन ऐकू लागले। या प्रकरणाचा कलेक्टरांनी पांडेंना हजर राहण्यासाठी, या प्रकरणाचा तडा लावण्यासाठी पांडेंना सुद्धा हजर राहण्यासाठी सांगितले होते। साहेब, ह्या कामाची पूर्ण बिल सुद्धा काढली गेली। माझी मागणी आपणास अशी की आपण आत्ता माझ्याबरोबर माझ्या गावी चला आणि मी आधी म्हटलं त्यातलं किमान एक तरी काम दाखवा। माधवरावांच्या या बोलण्याने साऱ्या लोकशाही दिनाचा नूरच पालटला। सगळे अधिकारी आणि लोक जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या पांडे साहेबाकडेच पाहत होते। तुम्ही म्हणता त्या कामांवर एवढे पैसे खर्च झाले आणि त्याची बिलही निघाली, हे कशावरून विचारतात तुम्ही? कशावरून म्हणता तुम्ही? पांडेंनीच माधवरावांना आवाज वाढवून विचारले। साहेब, माहितीच्या अधिकाराखाली ही सगळी माहिती मी मिळविली। लगेच माधवरावांनी हातातल्या झेरॉक्स प्रती कलेक्टरांपुढे ठेवल्या। कलेक्टरांना त्यांच्या कार्यालयातल्या जुनघरे बाबूंनी आधीच पूर्वसूचना दिली होती। जुनघरे हे माधवरावांच्याच गावचे, कोळवाडीचे। माधवराव पंचायत समितीचे विरोधी पक्षाचे सदस्य, आक्रमक पवित्रा घेणारे, अधिकाऱ्यांना दमात घेणारे, आपल्या राजकारणासाठी साम दाम दंड भेद अशा सर्व आयुधांचा वापर करणारे,
नेमक्या याच गावाच्या बाबतीत पाणलोट क्षेत्र विकासाचं कंत्राट घेतलेल्या ठेकेदाराने ह्या भानगडी केल्या. आधी तर कोणाला काही कळलं नाही, पण पांडेंच्या ऑफिसातल्या एका शिपायाने ही कागाळी माधवरावांजवळ केली. माधवरावांना त्याच्या बोलण्यावर विश्वास वाटला नाही. मग त्यांनी शहानिशा करायचं ठरविलं आणि त्यांना धक्क्यावर धक्के बसत गेले. या कामात मंजुरी मिळवण्यापासून ते बिल काढण्यापर्यंत सारी कामे कमालीच्या गुप्ततेने केली गेली होती. जुनघरे, या महिन्याच्या लोकशाही दिनामध्ये जिल्हा ग्रामीण विकास अधिकाऱ्याची मी कशी मजा घेतो ते बघ. खुद्द माधवरावांनीच एक दिवस लोकशाही दिनात तक्रार मांडण्याची परवानगी घेण्यासाठी कलेक्टर ऑफिसात आले असता ही बातमी जुनघरेला सांगितली आणि जुनघरेनं ती इमानदारीने कलेक्टरांच्या कानावर घातली. असे पांडेंसारखे अधिकारी विकासाच्या झारीतले शुक्राचार्यच असतात. त्यांचा बंदोबस्त केल्याशिवाय जमणार नाही. शासन एवढा पैसा मंजूर करते, पाण्यासाठी पाण्यासारखा पैसा खर्च करते, पण पांडेसारखे अधिकारी आपल्या कर्तबगारीने सगळा पैसा पाण्यात घालतात. अशा लोकांना खरं तर फाशीच द्यायला पाहिजेत. जुन्या काळी झडीचा पुरवणी पाऊस व्हायचा. त्याचं जास्तीत जास्त पाणी मातीत मुरायचं. त्यामुळे नद्या नाल्यांना, विहिरींना, आडांना बारमाही पाणी असायचे. गावात कधी पाण्याचा दुष्काळ पडायचा नाही. पाणी टंचाई ही बाबच त्या काळी अस्तित्वात नव्हती. पण आता पावसाचे एकतर मान बदलले. झडीचा पाऊस काय असतो ते अलीकडच्या पिढीला माहीत नाही. जो काही पाऊस होतो तोही कधी वेळात तर फार मोठ्या, जो काही पाऊस होतो तो कमी वेळात आणि फार मोठ्या प्रमाणात धो धो कोसळतो. जमिनीत मुरण्याऐवजी तेवढ्याच वेगाने वाहूनही जातो. त्यामुळे जमिनीतल्या पाण्याची पातळी झपाट्याने खाली जाऊ लागली आणि ज्या नद्या विहिरी कधीच आटल्या नव्हत्या त्या एका मागून एक कोरड्या पडायला लागल्या. दिवाळीलाच पाण्याचे दुर्भिक्ष गाव जाणवू लागले. पाण्यासाठी गावकरी त्रस्त होऊ लागले. रोजगार बुडवून गावापासून दूर दूर असणाऱ्या शेतातल्या विहिरींवरून पाणी भरायची पाळी आली. शेतात फक्त खरीपाचीच तेवढी पिकं येऊ लागली. रब्बीच्या पिकांना विहिरीचे पाणी पुरेनासे झाले. गावातल्या शेतातल्या विहिरी आटल्या. शासनाकडे तक्रारी गेल्या. शासन ट्रॅक्टरने पाणी पुरवठा करू लागले. शेतातल्या ज्यांच्या विहिरींना पाणी त्यांचे अधिग्रहण केले गेले. रब्बीच्या पिकावर परिणाम झाला. उत्पन्न घटले. पाणी टंचाईवर रामबाण उपाय काय? टँकरही तात्पुरती सोय झाली आणि टँकरही किती गावांना पुरवायची हाही प्रश्नच होता. याचे उत्तर पाणलोट क्षेत्र विकासात सापडले. राळेगण सिद्धी इथं अण्णा हजारे यांनी हा प्रयोग यशस्वीरित्या घडवून आणला. त्यांची श्री ओढत पोपटराव पवारांनी त्यांच्या हिरवे बाजार या गावात ही क्रांती घडवून आणली आणि शासनाने या कामावर लक्ष केंद्रित केलं. जिल्हा परिषदेमार्फत जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, वन विभाग, कृषी विभाग आणि अन्य विभागांच्या सहकार्याने राज्यात गावोगावी ही योजना राबण्यात येऊ लागली. यासाठी शासनाकडून कोट्यवधी रुपयांचा निधी प्रत्येक जिल्ह्यात खर्चीला जाऊ लागला. जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेमार्फत गाव स्तरावर पाणलोट विकास समित्या स्थापन करण्यात आल्या. या समित्यांच्या सल्ल्यानुसार ही सगळी कामे केली जाऊ लागली. अशा तांत्रिक सल्लागार संस्था
जागोजागी बांडगुळासारख्या तयार झाल्या. अधिकाऱ्यांशी संगनमत करून ठेके घेतले जाऊ लागले. त्यातून भ्रष्टाचाराला ऊत आला. बऱ्याच गावांनी तक्रारी केल्या, कारण त्या गावात पैसा खर्च होऊनही काहीच फायदा झाला नाही. उन्हाळ्यात सलग समतल चर हे विशिष्ट खोलीचे रुंदीचे ना खोदता कमी खोली आणि रुंदीचे खोदणे, पावसाळा सुरू झाल्यावर ते गाळाने बुजणे, दगडी बंधारे थातूरमातूर बांधून काढणे, पुढे ते पावसाने वाहून गेले असे म्हणणे, अशा काही फार मोठ्या प्रमाणात घटना घडू लागल्या. खोट्या कामाची खोटी बिले निघू लागली. तर काही गावात माधवराव म्हणतात त्याप्रमाणे काहीच कामे न होताच बिले काढली जाऊ लागली. प्रत्यक्ष माधवरावांच्या गावाच्या बाबतीत ही घटना घडली. एका दक्ष लोकप्रतिनिधीची ही तक्रार आणि त्यांच्या गावामध्येच असं घडलं, तर मग इतर गावांचे काय? याच गोष्टीची माधवरावांना चीड आली. त्यांनी त्यांच्या गावच्या पाणलोट क्षेत्र विकास कामाशी संबंधित सर्वांनाच धडा शिकवायचं ठरविलं. त्यानुसार ते कामाला लागले. माहिती मिळवली, संबंधित अधिकाऱ्यांना भेटले. त्यांनी दाद दिली नाही, म्हणून आज त्यांनी लोकशाही दिनामध्ये हे प्रकरण कलेक्टरापुढे मांडले. साहेब, न्याय द्या, माधवरावांनी आग्रह केला. कलेक्टरांची कार्यपद्धती फारशी समाधानकारक नव्हती. त्यांच्या खालचे जे अधिकारी ते अनेक प्रमाद करायचे आणि ते वर्तमानपत्रातून नित्यशः छापूनही यायचे. विशेषतः राजकीय पदाधिकाऱ्यांशी त्यांचे अनेक प्रकरणावरून खटके उडत. ते साधारणतः चुकीचं वागणाऱ्या कर्मचाऱ्यांचीच बाजू घेतात. त्यासाठी पडद्याआड फार मोठी आर्थिक उलाढालही होते, असा त्यांच्यावर आरोप होता. राजकीय नेते मंडळी तर त्यांच्या बदलीसाठी मुंबई वाऱ्या करत होती, पण त्यांना त्यात अजून तरी यश येत नव्हते. म्हणजे माधवरावांसाठी हे प्रकरण जेवढे गंभीर महत्वाचे होते, तेवढेच कलेक्टरांसाठी क्षुल्लक फालतू होते. तसा लोकशाही दिन हाही कलेक्टरांचा एक फार्स असतो, असंच मानलं जात होतं. अशा परिस्थितीत माधवरावांनी हे प्रकरण लावून धरलं. अनेक गावांची त्यांची समर्थक मंडळी कलेक्टर काय निर्णय देतात ते ऐकण्यासाठी उत्सुक होती. प्रकरण निकालावर आले होते. पांडेंची बोलती बंद झाली होती. गलितगात्र होऊन ते खाली मान घालून बसले होते. या प्रकरणात इतरांसोबत आपणही पुरेपूर अडकतो याची त्यांना यावेळी जाणीव होत होती आणि त्यामुळे त्यांना काय करावं ते सुचत नव्हतं. एवढ्यात बराच वेळ बसलेले कलेक्टर जागेवरून उठले. आतापर्यंत त्यांनी अनेक केसेसचा निपटारा केला. आणखी 2-3 केसेस राहिल्या होत्या, त्यापैकी एक माधवरावांची. ते उठले आणि तेथील जनतेला म्हणाले, उरलेल्या केसेसचे निकाल पांडे साहेब लावतील. अहो साहेब, तुम्ही जाऊ नका, थांबा. माझी केसच पांडे साहेबांच्या विरोधात आहे. ते काय निर्णय देणार तुम्हीच द्या. पण कलेक्टरांनी त्यांचे ऐकले नाही. ते गेलेच. या गोष्टीचा माधवरावांना खूप राग आला. हातातले कागद फाडून हवेत भिरकावत ते ओरडले, या लोकशाही दिनाच्या कार्यक्रमाचा मी निषेध करतो. आणि आपल्या समर्थकांकडे वळून म्हणाले, चला रे, उठा. कलेक्टरना सगळ्या किल्ल्यात चोराच्या हाती दिल्या आणि पांडे साहेबांकडे जळजळीत नजर टाकून ते आपल्या समर्थकांसह
बाहेर पडले. मित्रो, कथा संपली. पाणलोट क्षेत्रामध्ये कशा कशा पद्धतीचे घोटाळे झाले याच्या कथा, अत्यंत सुरस अशा कथा तुम्ही आम्ही अनेकदा पाहिल्याही आहेत आणि वर्तमानपत्रातून वाचलेल्या सुद्धा आहेत. अर्थात सगळेच अधिकारी काही अशा पद्धतीचे भ्रष्टाचारी होते असं आपल्याला म्हणता येणार नाही. काही अधिकारी चांगले सुद्धा होते आणि त्यांनी कामं मन लावून केली. त्यामुळे त्या त्या गावात निश्चित बदल झाला. पण पांडेसारख्या अधिकाऱ्यांची संख्या या महाराष्ट्रामध्ये जास्त असल्याने हे पाणलोट क्षेत्र विकासाचं जे प्रकरण होतं ते काही यशस्वी झालं नाही, हे तुम्हीही जाणता आणि मीही जाणतो. आणि म्हणून हा विषय त्या काळात अत्यंत गाजू लागला. तो मी या कथेच्या रूपाने मांडला. मित्रो, कथा कशी वाटली ते तुम्ही इथे कॉमेंटमध्ये लिहिलंच असेल आणि तुम्ही लाईक सुद्धा केलं असेल. जे कोणी नंतर कथा ऐकतील आणि कॉमेंट करतील त्या सर्वांच्या कॉमेंट्स आणि तुमच्या कॉमेंट्स वाचून मी त्यावर माझा अभिप्राय सुद्धा देणार आहे किंवा कमीत कमी पोस्ट तरी देणार आहे. आणि जे लाईक करणारे आहेत त्यांना सुद्धा मी धन्यवाद देईन आणि कॉमेंट्स करणाऱ्यांना आणि सध्या लाईव्ह असणाऱ्यांना सुद्धा मी नम्रतापूर्वक अभिवादन करून धन्यवाद देतो आणि इथेच थांबतो. पुन्हा पुढच्या 7व्या भागात एक नवी कथा घेऊन. तुमच्या लक्षात आलं असेल की ह्या सगळ्या कथा शेतकऱ्याच्या जीवन मरणाशी संबंधित अशा आहेत आणि त्या त्या काळाचा त्यांच्या जीवनावर कसा परिणाम होतो हे सांगणाऱ्या अत्यंत महत्त्वाच्या कथा आहेत. मित्र, भेटूया पुढच्या रविवारी. तोपर्यंत नमस्ते.